चला सांगतो या पोरांचा विषय काय. आज पण दोघं शिरूरला चाललो होतो. गौरव गाडी चालू करून आधीच तयारीत होता. देख देख कैसा खुश हो रहा है. आज कुठं कुठं जायचं याची चर्चा चालूच होती. आणि त्याच चर्चेमध्ये ठरलं की आज स्वामींच्या मंदिरात जायचं आणि थोडंसं फिरायचं. रोडने चालता चालता एक खुफिया मैदान दिसलं आणि त्याच मैदानावरती तिसऱ्या महायुद्धाची तयारी चालू होती. आणि हेच भयानक दृश्य पाहून आम्ही तिथून पळून गेलो. तिथून थेट पोहोचलो हायवे सेंटरला. हायवे सेंटरला आल्यावरती न कळत आम्हाला आमची गरिबी कळाली. आल्यावरती कुठेतरी जायचं म्हणून जुडीओत घुसलो. तिथे गौरवने कपड्याची साईज बघितली, मग त्यावरच्या किमती पाहिल्या आणि माझ्याकडे पाहिलं. त्यानंतर आम्ही बाहेर जायचा रस्ता बघितला. सिक्युरिटीच्या आणि आमच्या मनात एकच विचार आला, कौन है ये लोग? भयंकर अशा गरिबीतून निराश होऊन शेवटी आम्ही तिथून निघलो. गाड़ी स्टार्ट कर. मग त्यानंतर आम्ही स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायला आलो. दर्शन घेऊन घरी चालत होतो तेवढ्यात आम्हाला 2-3 लहान पोरं भेटली. त्यांच्याकडे बघून थोडंसं वाईटच वाटलं आणि मनात विचार आला, खरंच असं पण बालपण असतं. मग एक छोटीशी मदत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी थोडंसं खायला घेतलं आणि तेच द्यायला त्यांच्याकडे निघलो. आम्ही ते खायला दिल्यानंतर आता तुम्हीच बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद. कधी पोट भरायला व्यवस्थित अन्नही नाही. खेळणी तर सोडाच. उद्याचं अन्न नशिबी आहे की नाही हे सुद्धा माहित नाही. पण जेव्हा त्यांना कोणी थोडीशी मदत करतं, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरचं हसू खरंच मनाला आनंद आणि समाधान देऊन जातं.